व्हायच्या नंतर मला आपल्या सगळ्यांना विचारायचंय, निवडणुका व्हायच्या आधीचं वर्ष कसं होतं? साहेब त्यावेळेस दिवाळीला आनंदाचा शिदा होता का नाही? का तुमची मतं पाहिजे होती? म्हणजे निवडणूक होऊस्तोवर हम दिल दे चुके सनम, आणि निवडणूक झाल्या झाल्या हम आपके है कोण, असं झालं का नाही? साहेब आनंदाचा शिरा नाही. मला आपल्या सगळ्यांना विचारायचं, या सरकारनं विधानसभेला सामोरं जाताना तुम्हा शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आम्ही खुर्चीत बसल्या बसल्या शेतकऱ्याचा सातबारा काय करू? झाला का कोरा? ही अवस्था. आज मला सगळ्या शेतकऱ्यांना विचारायचंय की इतक्या कठीण परिस्थितीतनं जी सोयाबीन तुम्ही काढलं, कुणाचे हाय का घरात आता सोयाबीन राहिलं का शिल्लक? घरात हाय का सोयाबीन कोणाच्या? ज्यानं थोडं बहुत काढलं त्यानं सुद्धा 1000, 2000, 1500 कुठं आहे सरकारचा हमी भाव खरेदी केंद्र? झालं का चालू कुठं? आणि साहेब मला आपल्याला सांगायचंय की 11,000 रुपये 12,000 रुपये क्विंटल सोयाबीन आम्ही विकलंय का नाही? आज तीच सोयाबीन केंद्र सरकारनं सोयाबीन आयात केल्यामुळं त्या ठिकाणी 2,000 ते 2,500 रुपयाच्या किमतीनं विकायची वेळ आली का नाही तुमच्या आमच्या? ही सरकारचं शेतकऱ्याच्या बाबतीतलं धोरण, सरकारचं शेतकऱ्याच्या बाबतीतली नीती. आणि आदरणीय उद्धवजी, या सगळ्या शेतकऱ्यांना जर आशा असेल, अपेक्षा असेल तर फक्त तुमच्याकडनं आहे. कारण तुम्ही शेतीचं तुम्हाला काही समजत नसेल, पण शेतकऱ्याच्या मनातली यातना आणि भावना मात्र तुम्हाला कळते. आणि म्हणूनच तुम्ही खुर्चीवर बसत्या बसत्या आम्हा सगळ्यांना कर्जमाफीचं त्या ठिकाणी जे वचन दिलं होतं ते बसल्या बसत्या पूर्ण केलं, आणि त्याची जाणीव आज आम्हाला आहे. आज या सरकारनं जाहीर केलं 31,800 कोटीचं पॅकेज. या 31,800 कोटीमध्ये सरकारनं जाहीर केलं की तुम्हाला विहीर बुजली असेल तर 30,000 रुपये. कुणाकुणाला मिळाले हात वर करा. बघा कॅमेरे फिरवा, बघा एक जर हात वर मिळाला तर बघा. एक जणाला नाही मिळाले. या सरकारनं सांगितलं की तुमची जमीन खरडून गेली असेल तर आता ही सगळं खरडून गेल्यालाच भाग आहे. मी आलतो पाणी कुठं होतं, दानवे साहेब आलते, आपण साहेब वरून बघितलं होतं सगळं. या मंदिराला पाणी होतं साहेब, होतं का नाही? जमीन खरडून गेलेल्या जमिनीला सरकारनं सांगितलं 3.5 लाख रुपये देऊ. 3.5 रुपये तरी मिळाले तो 6 रुपये. कसं वाटतंय? अक्षरशः शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचं काम हे सरकार करते साहेब. आणि आशा फक्त तुमच्याकडनं आहे. आणि निश्चितपणे साहेब तुम्ही आम्हाला न्याय देताल ह्या अपेक्षेनं. खरं तर आता बीजेपी चालू आहे. कुठलाही माणूस गावात जर रुकायचं म्हणलं तर टाइम भेटतं काही? एक माणूस भेटला नसता. आज केवळ तुमच्यावर विश्वास असल्यामुळं आणि तुम्ही निश्चितपणे या समस्येला आमच्या न्याय मिळवून देताल ह्या भावनेतनं हे सगळे शेतकरी साहेब या ठिकाणी बसलेत. आता शेतकरी कोण बोलणार? आमच्या कुठे आमच्या खूप वर आहे माहिती.